नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 याविषयी अतिशय संभाव्य असे प्रश्नसंच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं. तसेच तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील. तर चला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लिथियमचे सर्वात मोठे साठे सापडले आहेत? लिथियमचे साठे सर्वात मोठे कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये सापडलेले असा प्रश्न आहे. बघा, लडाख, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, अंदमान आणि निकोबार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये लिथियमचे साठे सापडलेले? तर जम्मू आणि काश्मीर. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. परंतु ते कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडले असाही प्रश्न तुम्हाला येईल. तर रियासी, नोट डाऊन करून घ्या. रियासी या जिल्ह्यामध्ये लिथियमचे सर्वात मोठे साठे सापडलेले, की ज्याचा उपयोग आपल्याला भारतामध्ये बॅटरीचं जे उत्पादन आहे, ड्राय सेल ज्याला आपण म्हणतो, त्या बॅटरीच्या उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे असे आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केलेले आहेत? कर्तव्य कोणत्या कलमामध्ये? बघा, पर्यायामध्ये काय दिलेले तुम्हाला? 53, 50, 52, 51. काय योग्य उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 4. 51 या कलमामध्ये काय भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केलेले आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा, आपल्याकडे पोलीस भरती 2025 महत्त्वपूर्ण 1,500 प्रश्नाचा समूह विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण PDF आहे. या PDF मध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, रिजनिंग, अंकगणित, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, GK वरील प्रश्न, हे महत्त्वपूर्ण प्रश्न त्यामध्ये आहेत. ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर 88 69 0102 या मोबाईल क्रमांकावर फक्त 49 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट. खालीलपैकी कोणते जीवनसत्व चरबीमध्ये विरघळणारे आहेत? मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे की पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते आणि चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व कोणते. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेला आहे की कोणते जीवनसत्व चरबीमध्ये विरघळणारे आहेत? बघा, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1. व्हिटॅमिन ए हे काय आहे? चरबीमध्ये विरघळणारं जीवनसत्व आहे. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? कोणती नदी आहे की जी तापी नदीची उपनदी नाही? बघा, पूर्णा, गिरणा, पांजरा, दारणा, कोणती नदी आहे की जी तापी नदीची उपनदी नाही आहे? तर योग्य उत्तर काय येईल याचं? पर्याय नंबर 4. दारणा ही जी नदी आहे तर ही काय तापी नदीची उपनदी नाही आहे. मग दारणा कोणत्या नदीची उपनदी आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर मग दारणा ही जी नदी आहे तर ही गोदावरी नदीची उपनदी आहे. बाकी पूर्णा, गिरणा, पांजरा या काय तापी नदीच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? ज्यावेळेस राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघंही हजर नसतील तर त्यांच्या पदाचा कार्यभार कोण पाहतं? बघा, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, सरन्यायाधीश, महाधिवक्ता, कोण पाहत असेल? योग्य उत्तर द्यायचे. जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देत चला. व्हिडिओ चांगला वाटत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला. बघा, कोण पाहतोय? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 3. जे सरन्यायाधीश असतात हे काय राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे ज्यावेळेस हजर नसतील त्यावेळेस त्यांचा पदाचा कार्यभार हे पाहत असतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे? आता मागं आपण बघितले की हे जीवनसत्व काय आहे? चरबीमध्ये विरघळणार आहे. मग पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणतं आहे? ड, ई, ब. त्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. ब हे जीवनसत्व काय? पाण्यात विरघळणारं जीवनसत्व आहे. बघा, ब आणि क हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहेत.
तसेच अ, ड, ई हे चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक संख्येने आढळते? भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक संख्येने आढळते? राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. कोणत्या राज्यामध्ये? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये. म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3. 2011च्या जनगणनेनुसार भिल्ल ही जी आदिवासी जमात आहे ही सर्व आदिवासी जमातीमध्ये जास्त संख्येमध्ये आहे आणि जास्त संख्येमध्ये कोण्या राज्यात आढळते? तर ती मध्य प्रदेश या राज्यामध्ये आढळते. पुढचा प्रश्न आहे पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे? चिखली, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, मऊ. काय योग्य उत्तर असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो जन्म आहे हा मऊ म्हणजे मध्य प्रदेशामध्ये झालेला आहे. म्हणजेच पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. मग यांच्या जन्माची तारीख काय आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर 14 एप्रिल 1891 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात दाखल झालेले 12 चित्ते कोणत्या देशातून आणण्यात आले होते? महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच परीक्षेमध्ये रिपीट होतोय. फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात दाखल झालेले 12 चित्ते कोणत्या देशातून आले होते? दक्षिण आफ्रिका, नमिबिया, कांगो, घाना. काय उत्तर असेल? योग्य उत्तर असेल दक्षिण आफ्रिका. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. उच्च न्यायालयाशी संबंधित कलम कोणत्या भागात येतं? जे उच्च न्यायालयाशी संबंधित कलम आहे तर घटनेच्या कोणत्या भागामध्ये येतं? बघा, भाग 3, भाग 4, भाग 5, भाग 6. काय उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर असेल उच्च न्यायालयाशी संबंधित कलम हे भाग 6 या भागामध्ये येतं. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती सेवा न्यायालयीन सेवा नाही? आता या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले आणि सेवा विचारली की जी न्यायालयीन सेवा नाही आहे. कोणती सेवा आहे? बघा, शिपाई, हमाल, लिपिक, तलाठी यापैकी कोणती सेवा आहे की जी न्यायालयीन सेवा नाही आहे? सर्वांच्या लक्षात आलं असेल. या ठिकाणी पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. कारण तलाठी ही जी सेवा आहे ही न्यायालयीन सेवा नाही. मग तलाठी हे पद कुठलं आहे? तर हे जे पद आहे तलाठी हे पद हे महसूल विभागातील एक पद आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते? सर्वांना प्रश्नाचं उत्तर आलेलंच असेल. 1930 मध्ये कोणाला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे भौतिकशास्त्राचं? बघा, डॉक्टर सुब्रमण्यम, सी व्ही रमन, अमर्त्य सेन यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 सी व्ही रमन हे जे शास्त्रज्ञ होते यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय दंडसंहिता 1860 मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट केलेली आहे? 510, 511, 512, 515. तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2 511 इतकी कलम 1860 मध्ये भारतीय दंडसंहिता यामध्ये समाविष्ट केलेली. पुढचा प्रश्न आपण बघूया. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळ कोणत्या डोमेनवर आहे? कोणतं डोमेन आहे की ज्याच्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळ आहे? बघा, .government, .in, .nic, .in, .org, .in, .eu, .in. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 .nic, .in. पुढचा प्रश्न आपण बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये कोणता इंग्रज अधिकारी हजर होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला, कोणत्या किल्ल्यावर झाला हेही तुम्हाला माहीत पाहिजे. पण त्यावेळेस इंग्रज अधिकारी हजर होता. तो कोण होता? बघा, हेवी हॅक्सडेन, हेन्री रिव्हिंग्टन, रिचर्ड टेलर, रडॉल्फ टेलर. योग्य उत्तर काय येईल? हेवी ऑक्सिडेन. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. आता महाराजांचा राज्याभिषेक कधी झालेला आहे आणि कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? तर 6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे आणि शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्या प्रकारचे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे जे अधिकार क्षेत्र कोणत्या प्रकारचे आहे? बघा,
मूळ, अपील, सल्लागार किंवा वरील सर्व? काय उत्तर येईल या प्रश्नाचं? योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4, वरीलपैकी सर्व. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्या प्रकारचे आहे? तर तिन्ही प्रकारचे, म्हणजे मूळ अधिकार क्षेत्र, अपील ऐकण्याचे अधिकार आणि सल्लागार असे तिन्ही प्रकारचे अधिकार क्षेत्र हे मुंबई उच्च न्यायालयाचं आहे. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाबळेश्वर जवळील भिलार हे जे गाव आहे, हे गाव काय म्हणून प्रसिद्ध आहे? डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजेच कशाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे? पुस्तकांचे, वनस्पतीचे, आव्यांचे, किल्ल्यांचे. भिल्लार गाव कुठे आहे? महाबळेश्वर जवळ आहे. याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 1, पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. आता पुस्तकाच्या गावाबरोबर पुन्हा एक गोष्ट या गावामध्ये प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनामध्ये सुद्धा अग्रेसर असलेलं आणि प्रसिद्ध असलेलं गाव आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. ATMचे पूर्ण रूप काय आहे? बघा ATMचे पूर्ण रूप तुम्हाला विचारलेले, पर्याय तुम्हाला 4 दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे. काय रूप येईल? एनी टाईम मनी, ऑल टाईम मनी, ऑटोमॅटेड टेलर मशीन किंवा यापैकी नाही? काय उत्तर येईल ATMचं पूर्ण रूप? पर्याय नंबर 3, ऑटोमॅटेड टेलर मशीन हे ATMचं काय आहे? पूर्ण रूप आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढल्या अशीच महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.